सांगलीत महापालिकेचा बुलडोझर 100 फुटी रोड आणि बसस्थानक परिसरात 22 अतिक्रमणे जमीनदोस्त। झुलेलाल चौक ते गाडगे पाटील शोरूम पर्यंतचा रस्ता झाला मोकळा। अनधिकृत व्यवसायधारकांचे धाबे दणाणले। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात रस्ते रुंदीकरण आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने आज मोठी धडक मोहीम राबवली। सांगली बस स्थानक, एसटी स्टँड परिसरातील झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडवरील गाडगे पाटील शोरूम पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले सुमारे 22 अनधिकृत ओटे आणि शेड जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। कायदेशीर प्रक्रियेनंतर निष्कासनाची कारवाई। सदर अतिक्रमण हटवण्यापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील विविध कलमान्वये संबंधित सर्व व्यवसायधारकांना पूर्वसूचना बजावण्यात आली होती। विहित मुदतीत संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यामुळे आज प्रशासकीय बळाचा वापर करून हे निष्कासन करण्यात आले। मोहिमेचा घटनाक्रम आणि व्याप्ती। आज सकाळपासून अतिक्रमण निर्मूलन पथकाने 100 फुटी रोडवर कारवाईला सुरुवात केली। अडथळे दूर। रस्त्याला अडथळे ठरणारे अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर पथकाने विभागीय क्षेत्रीय कार्यालय 1 व 2 च्या हद्दीत मोहीम वळवली। फेरीवाल्यांवर कारवाई। रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे हातगाडी धारक, फेरीवाले आणि भाजी विक्रेते यांना हटवून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। या पथकाचा मोहिमेत सहभाग महानगरपालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, अधीक्षक व अतिक्रमण निर्मूलन पथक, नगररचना विभागाचे अभियंता व कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम। भविष्यातही कारवाई सुरूच राहणार। प्रशासनाचा इशारा। महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते आणि पदपथांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड इशारा अतिक्रमण निर्मूलन पथक विभागाने दिला आहे। शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नागरिकांनी व व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। नगरपालिकेला महापालिकेला गावांचं इन्कम आहे म्हणून तुम्ही त्यांचं अतिक्रमण करत नाही। महापालिका तुम्ही पण सगळे करून द्यायला लागलाय ना। ते गाव सुद्धा महापालिकेचे कार्य पाहिजे, रोडला आहे त्याच्यावर कोणी ऍक्शन घेत नाही आणि बाकी जनतेसाठी तुम्ही ऍक्शन घ्यायला लागलाय। लोकांचा धंदा पाणी चालू आहे त्याला तुम्ही मुदत देत नाही। रोज अतिक्रमण ते महापालिकेला इन्कम मिळते त्या गाड्यात, त्यामुळे तुम्ही महापालिका गाड्या उचलून काढत नाही। आज धंदा केला तर संध्याकाळी चूल पेटते अशी लोक आहेत। लक्ष देणार महापालिका फक्त जनतेकडे लक्ष द्यायला। स्वतःला इन्कम मिळते त्या गाड्याचं, त्या गाड्यावर पण ऍक्शन घेत नाही। महापालिकेचे गाड्या सुद्धा पाडले पाहिजेत रोडला ते गाडी म्हणल्यावर। शहरामध्ये आयुक्तांनी जी अतिक्रमण हटवची मोहीम राबवली त्या मोहिमेबद्दल आम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि आयुक्तांना एवढी विनंती करायची आहे, अतिक्रमण 100% तुम्ही काढा, ते काढलं पाहिजे। जर का रस्त्याला अडथळा होत असेल आणि रस्त्यामध्ये जर का कुठलं अतिक्रमण येत असेल तर ते 100% काढलं पाहिजे। फक्त काढत असताना की नागरिकांच्या वस्तूची नासधूस होऊ नये त्यासाठी त्यांना अनेकदा नोटीस द्यावी, 2दा नोटीस देऊन तिसऱ्यांदा त्यांनी नाही ऐकलं तर ते काढावेत, एवढीच आमची विनंती आहे। किंवा नागरिकांचं नुकसान झालं तर ते लोकांच्या मनाला वेदना देणार असतं, तर एवढंच आयुक्तांना आमचं सांगणं आहे।